मंडळी नमस्कार. मी पंडित अतुल शास्त्री भगरे. पहा, खरं तर या ऑगस्ट महिन्याच्या 5व्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. 5व्या भागाचं वैशिष्ट्य असं की दोन महत्त्वाच्या राशी, धनुरास आणि मकर रास, म्हणजे या दोन राशींचं मासिक भविष्य बघण्यापूर्वी पहिल्यांदा आपण हे समजून घेतलं पाहिजे की धनुराशीसाठी काय ग्रह बदलतात आहे, कोणत्या स्थानातून बदलतात आहे आणि मग त्याचे काय परिणाम होतील त्याचा पुढे विचार आपण करू. तर पहा, ऑगस्ट महिन्यामध्ये धनुराशीसाठी रवी 16 ऑगस्टपर्यंत अष्टम स्थानामध्ये आणि त्यानंतर जो आहे तो भाग्यस्थानातून भ्रमण करणार आहे. मंगळ जो आहे तो 26 ऑगस्टपर्यंत षष्ठ स्थानातून भ्रमण करेल, त्यानंतर तो सप्तम स्थानातून भ्रमण करणार आहे. बुध जो आहे तो 22 ऑगस्टपर्यंत भाग्यस्थानातून भ्रमण करेल, त्यानंतर 5 ऑगस्टपासून वक्री असल्यामुळे तो अष्टम स्थानात म्हणजे मृत्यूस्थानात मागे येईल. शुक्र जो आहे तो 24 ऑगस्टपर्यंत भाग्यस्थानात, त्यानंतर दशमस्थानामधून तो गोचर भ्रमण करणार आहे. हे झालं साधारणपणे धनुराशीला या महिन्यामध्ये ग्रह कसे कसे बदल घडतात ते होतात हे मी तुम्हाला सांगितलं. आणि आता यावरून आपल्याला भविष्य बघायचं आहे. पहा, असं आहे धनुराशीसाठी ऑगस्ट महिना कसा, तर कुटुंबामध्ये नवीन आनंदाचं वातावरण राहील आणि आपण सर्वांबद्दल आशावादी असाल. आपण काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल आणि त्यात आपल्या कुटुंबातल्या सदस्यांचं देखील पूर्ण सहकार्य आपल्याला प्राप्त होईल. घराची कोणतीही जुनी जमीन असेल तर ती विकून काहीतरी नवीन करण्याचा विचार करता येईल. याचा विचार करूनच निर्णय तुम्ही घेतले पाहिजे. आपल्या माहेरच्या बाजूनी काही चांगल्या बातम्या देखील मिळू शकतात. तुमचं वागणं देखील सर्वांच्या प्रती आपुलकीचं असेल, ज्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये तुमच्याबद्दलची आसक्ती वाढेल. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग नोकरी व्यवसायाचा विचार केल्यानंतर या महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या व्यवसायाबरोबरच काही नवीन क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्याची प्रेरणा मिळेल. ज्यांनी जमीन किंवा शेअर्समध्ये गुंतवणूक केलेली आहे त्यांना या महिन्यामध्ये लाभ मिळण्याचे संकेत आहेत. राजकारणाशी संबंधित लोकांना या महिन्यामध्ये चांगल्या संधी मिळतील. या अशा परिस्थितीमध्ये अहंकाराचा मात्र लवलेश देखील लागता कामा नये, एवढी काळजी घ्यावी लागेल. सरकारी नोकरी करणाऱ्या मंडळींसाठी राजकीय क्षेत्रातल्या लोकांकडून आव्हानं मिळू शकतात. अशा वेळेला त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवून मनाप्रमाणे काम केलं पाहिजे. खाजगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी हा महिना शुभ संकेत घेऊन येतो आहे. आपण आपल्या कार्यक्षेत्राचा आनंद घ्याल आणि आपल्याला सर्वांचं पूर्ण सहकार्य प्राप्त होईल. आता शिक्षण करिअरचा विचार करता जर तुम्ही आत्ता कॉलेजमध्ये असाल तर या महिन्यामध्ये तुमचं मन तुमच्या अभ्यासामध्ये कमी गुंतलेलं असेल, ज्यामुळे पालक तुमच्यावर नाराज होतील. अशा वेळेला मन स्थिर ठेवा आणि स्वतःसाठी सर्वोत्तम जे असेल ते निवडा. शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी स्वतःसाठी काहीतरी विशेष कार्य करण्याचा प्रयत्न करतील आणि तो प्रयत्न त्यांना पुढे भावी जीवनात उपयोगी ठरेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना या महिन्यामध्ये स्वतःसाठी नवीन संधी मिळतील आणि त्यांना यश देखील प्राप्त होईल. अशा वेळेला अति आत्मविश्वास, ओव्हर कॉन्फिडन्स मात्र बाळगू नका आणि कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक निर्णय घ्या. आता आपल्याला वैवाहिक जीवन किंवा लव्ह लाईफच्या बाबतीमध्ये विचार करायचा आहे. तुमच्या लव्ह लाईफसाठी हा महिना आव्हानात्मक असणार आहे. या महिन्यामध्ये तुमच्या प्रेमाची परीक्षा होईल, त्यामुळे प्रत्येक गोष्टीबाबत स्वतःला सतर्क ठेवा. जर तुमचं लग्न होऊन 5 वर्षापेक्षा अधिक काळ लोटला असेल तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. लग्नाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या मंडळींसाठी या महिन्यात निराशेचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या आयुष्यात काही नवीन लोक येतील पण तुम्हाला त्यात कोणताही रस नसेल. प्रकृती आणि आरोग्याचा विचार करता जर तुम्ही कोणताही शारीरिक खेळ खेळत असाल किंवा जड वस्तू उचलत असाल तर तुम्हाला काय त्याला म्हणतो आपण वेट लिफ्टिंग, तर या महिन्यामध्ये मात्र गंभीर दुखापत होऊ शकते. हा महिना आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगला नाही, कारण काही समस्यांनी घेरलं जाण्याची शक्यता आहे. अशा वेळेला कोणत्याही समस्येपासून स्वतःला वाचवण्यासाठी
खास करून आपण काय केलं पाहिजे तर आपल्या आराध्य देवतेची थोडीफार उपासना करा किंवा ध्यानधारणा करण्याची सवय लावा. मानसिकदृष्ट्या सुद्धा मनामध्ये अस्वस्थता राहील, म्हणून तुम्हाला खरं तर ध्यानधारणेची गरज आहे. बहुतेक वेळेला मन अस्वस्थ राहण्याची शक्यता आहे. विचारांचं काहूर माजेल, विचारांचं मंथन चालेल. कमी झोपेची समस्यासुद्धा उद्भवू शकते. निद्रानाश. अशा वेळेला संयमाने जर काम केलं तर चांगले परिणाम त्यातून आपल्याला पाहायला मिळतील. मग अशा परिस्थितीमध्ये धनुराशीसाठी शुभ अंक आणि शुभ रंग कोणता, तर असं लक्षात येतं की धनुराशीसाठी शुभ अंक जो आहे तो 6 आहे, शुक्राचा अंक. मग हा जो शुक्राचा अंक आहे तो महिन्यात किती वेळेला येऊ शकतो? 6 आहे, 15 आहे आणि 24 आहे. 3 तारखा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. बरं, रंगाचा विचार केला तर धनुराशीसाठी मरून कलर जो आहे, मरून, तो मात्र अत्यंत उत्तम राहील. त्याच्याने ते काही शुभयोग जे आहे ते तुमच्या बाबतीत घडू शकतील, एवढं मात्र नक्की आहे. हा झाला धनुराशीचा सारासार विचार महिन्याचा. आता आपल्याला बघायचं आहे मकर राशी. मकर राशीचा विचार करत असताना बदल कसे, तर रवी जो आहे तो 16 ऑगस्टपर्यंत सप्तम स्थानात आणि त्यानंतर अष्टम स्थानातनं भ्रमण करेल. मंगळ 26 ऑगस्टपर्यंत पंचम स्थानात, त्यानंतर षष्ठ स्थानात भ्रमण करेल. बुध 22 ऑगस्टपर्यंत अष्टम स्थानात, त्यानंतर 5 ऑगस्टपासून वक्री असल्यामुळे तो सप्तम स्थानात येईल. शुक्र 24 ऑगस्टपर्यंत अष्टम स्थानात, त्यानंतर भाग्यस्थानात तो गोचर भ्रमण करेल. हे झालं एकूण ग्रहमानाची परिस्थिती. ही तुम्हाला काय कळणार नाही. म्हणून तुमच्यासाठी काय आहे तर भविष्य काय, तर कुटुंबातल्या कोणत्याही सदस्याबरोबर तुमचे काही मतभेद किंवा जुने वाद असतील तर ते या महिन्यामध्ये मिटतील. ज्यामुळे कुटुंबामध्ये कुठेतरी जे तणावाचं वातावरण होतं ते तणावाचं वातावरण जाऊन आनंदाचं वातावरण राहील. जर तुमचे काका किंवा मावशी दुसऱ्या शहरात राहत असतील तर तेही तुमच्या घरी येऊ शकतात. कुटुंबामध्ये एखादा कार्यक्रम देखील होऊ शकतो ज्यामुळे सर्वांचं लक्ष त्यामध्ये गुंतलेलं असेल. तुम्ही देखील यात आपला सहभाग घेतला पाहिजे, ज्यामुळे कुटुंबामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल. कोणालाही कठोर शब्दांनी बोलणं मात्र टाळा. नोकरी व्यवसायाचा विचार केला, महिन्याच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार कराल, ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. या महिन्यामध्ये व्यवसायाचा खर्च वाढेल, ज्यामुळे तुम्हाला काही काळ तणाव देखील निर्माण होऊ शकतो. अशा वेळेला पैशाशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपल्या मोठ्यांशी जरूर चर्चा केली पाहिजे. त्यांचा सल्ला मार्गदर्शन गरजेचं आहे. नोकरी करणाऱ्या लोकांचा आपल्या कामाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन राहील आणि ते आपल्या कामावर समाधानी राहतील. तुमचे सहकारी देखील तुमच्या कामावर खुश होतील आणि ऑफिसमध्ये तुमच्या कामाचं कौतुक देखील होऊ शकतं. या काळामध्ये सरकारी अधिकारी प्रवास करण्याची शक्यता आहे किंवा त्यांना कामानिमित्त प्रवास करावा लागू शकेल. शिक्षण आणि करिअरचा विचार करता आपण कठोर परिश्रम कराल, परंतु इच्छित परिणाम न मिळाल्यामुळे मन उदास आणि निराश राहील. अशा वेळेला तुमची समस्या पालकांच्या बरोबर शेअर करता आली पाहिजे, ज्यामुळे तुम्हाला त्यांच्याकडून योग्य मार्गदर्शन प्राप्त होईल. जर तुम्ही नुकतीच 12वी पास होऊन कॉलेजमध्ये असाल तर तुमचं विशेष लक्ष तुमचं करिअर घडवण्याकडे असेल आणि त्यासाठी तुम्ही प्रामुख्याने आपल्या मित्रांच्या बोलण्याकडे लक्ष द्याल. तुम्ही कोणत्याही सरकारी परीक्षेची तयारी करत असाल तर या महिन्यामध्ये तुम्हाला काही शुभ संकेत मिळू शकतात. यामुळे तुमचं मन रोमांचित राहील, ज्याचं भविष्यामध्ये सकारात्मक परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. आता वैवाहिक जीवन आणि लव्ह लाईफचा जर आपण विचार केला तर कौटुंबिक जीवनामध्ये जोडीदाराची पूर्ण साथ मिळेल आणि ते तुमच्यावर प्रभावित होतील. आपण आपल्या जोडीदारासाठी काहीतरी विशेष करण्याचा प्रयत्न कराल, ज्यामुळे दोघांमधले संबंध अधिक दृढ होतील. अशा वेळेला तुमच्या जोडीदाराविषयी काही शंका असतील तर त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोला,
लग्नाच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांना या महिन्यामध्ये आपल्या भविष्याची चिंता असेल आणि आयुष्यात कोणीतरी येण्याची आशा असेल, परंतु यामुळे मनात दुःख मात्र असू शकतं, हे देखील तितकंच महत्त्वाचं नाकारता येणार नाही आहे. प्रकृती आणि आरोग्याचा विचार करता शारीरिकदृष्ट्या तुम्हाला निरोगी वाटेल आणि कोणतीही अडचण येणार नाही. मात्र महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये दम्याचे रुग्ण त्रस्त राहू शकतात, त्यामुळे आधी डॉक्टरांच्या संपर्कात राहा, जेणेकरून नंतर मोठा पेच निर्माण होणार नाही, याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. या महिन्यामध्ये तुमची बौद्धिक क्षमता सुधारेल आणि त्याचप्रमाणे तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक आत्मविश्वासू व्हाल. महिन्याच्या मध्यामध्ये डोकेदुखीच्या तक्रारी मात्र होऊ शकतात, यात शंका नाही आहे. आता रंगाचा विचार करता कोणता रंग आणि कोणता अंक महत्त्वाचा आहे, तर मकर राशीसाठी म्हणून 8 हा अंक शनी महाराजांचा आहे, जो अत्यंत महत्त्वाचा ठरेल. महिन्यातल्या तारखा कोणत्या कोणत्या, तसं 8 तारीख आहे, 17 तारीख आहे आणि 26 तारीख आहे. हे सगळे 8 अंकाशी निगडित आहेत. रंगाचा आपण विचार केला तर माझं स्पष्ट मत असं आहे की क्रीम रंग जो आहे तो रंग तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल. महत्त्वाच्या ठिकाणी या रंगाचा वापर मात्र आपण केला पाहिजे, जे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरेल. आता ऑगस्ट महिन्याच्या 5व्या भागामध्ये धनु आणि मकर राशीचा परामर्श आपण घेतला, मासिक भविष्याचा. आता शेवटचा एक भाग राहिला आहे, ज्याच्यामध्ये महत्त्वाच्या 2 राशींचा आपण विचार करणार आहोत. एक कुंभ राशी आणि दुसरी मीन राशी. ते उद्याच्या भागात आपण बघणार आहोत. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.